नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. लहान बाळाच्या आगमना इतकीच त्याच्या सगळ्या पहिल्या गोष्टींचीही उत्सुकता असते. लहान मूल पहिल्यांदा पालथं कधी पडतंय, पहिलं पाऊल कधी टाकतंय, पहिला शब्द कुठला उच्चारतंय. बऱ्याचदा आई बाबांमध्ये ह्याच्यावरून थोडीशी फायटिंग पण होते. पहिल्यांदा आई म्हणताय की पहिल्यांदा बाबा म्हणताय. पण आज आपण ज्या चिमुकल्याला भेटायला आलो आहोत त्यांनी पहिल्यांदा आई नाही, बाबा नाही, विठ्ठल हे नाव उच्चारलं. आज आपण आलो आहोत पुण्यातल्या आकुर्डी परिसरात, जिथे आपण भेटणार आहोत छोटूशा कृष्णाला आणि गेडाम परिवाराला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला का, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय कृष्णा. हाय. तू लाजतोयस का मला? तू थोडंसं लाजतोयस का मला? चला, आमची मैत्री होते. जरा कृष्णा लाजरा असल्यामुळे वेळ लागतोय. तोपर्यंत जाणून घेऊया हे सगळे त्याचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी आई कृष्णाची. ओके, नाव तुमचं? सायली गेडाम. ओके. मी स्वप्नील गेडाम, मी कृष्णाचे वडील. सुरेश गेडाम, कृष्णाचे आजोबा. मी प्रेमा गेडाम, कृष्णाची आजी. मी अंजना पेडकर, कृष्णाची आजी. सुरेश पेडकर, कृष्णाचे आजोबा. मी कृष्णाची छोटी आजी, डॉक्टर मानसी पाटील. छोटी आजी. अरे वा. मनीषा होनरा, कृष्णाची आजी. अरे वा. कृष्णा, किती छान छान आज्या आहेत रे. एकदम मस्त, गुड लुकिंग. चला, सगळ्यांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया कृष्णाच्या आई बाबांची. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. कसे भेटलात? कॉलेजमध्ये. ओ, कॉलेज लव्ह स्टोरी आहे. सगळ्यांना माहित होतं का कॉलेज पासनं? मग कधी सांगितलं घरी? घरी लग्नाचा विषय निघाला तेव्हा मग सांगितलं. ग्रेट. आणि मग लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला कृष्णाचा? 3 वर्षांनी. 3 वर्षांनी. तुम्ही काही प्लॅनिंग केलं होतं, थांबायचं नाही असं काही होतं? असं काही नाही, पण तयार नव्हतोच आम्ही सुरुवातीला. बरं. आणि नंतर मग करूयात बाबा आता प्लॅन. 3 वर्ष. आणि घरी सगळेजण आता 3 वर्ष झालेत लग्नाला, तर घ्या आता चान्स घ्या तुम्ही, आम्हाला द्या ना. असं सुरू झालं होतं. हो. ओके. सो प्लॅन करून कन्सीव्ह केलं का सरप्राईज मिळालं? सरप्राईज. काय वाटलं तर पहिल्यांदा? काय फिलिंग होती? पहिल्यांदा मी थोडी घाबरले होते. ओके. कारण मला थोडा वाताचा त्रास होता. बरं. माझी ट्रीटमेंट ती चालू होती, म्हणजे रिकवर केलंही होतं, पण तरी अजून काही पुढे पंचकर्माच्या वगैरे काही ट्रीटमेंट वगैरे सगळं हे करून मग प्लॅन करू असं डोक्यात होतं. ओके. पण असं काहीच झालं नाही. नवीन वर्षाचं 2017 मध्ये सरप्राईज न्यू इयर गिफ्ट. आणि बाबाची काय प्रतिक्रिया होती पहिल्यांदा कळल्यावर? आय वॉज हॅपी. यू वर हॅपी. ओके. आणि आता कृष्णा किती महिन्याचा आहे? आता 1 वर्षाचा झाला. 1 वर्षाचा झाला. अरे वा. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे लागले होते का? हो, मला इडली सांबार डोसा याचे साऊथ इंडियन डोहाळे. कृष्णा शेट्टी. आणि मूवीज, साऊथ इंडियन मूवीजही मी फार बघितले. मला खाण्याचे समजू शकतात, पण साऊथ इंडियन चित्रपट बघण्याचे डोळे मी पहिल्यांदा ऐकते. हा काय? म्हणजे आणि मुळात टेलिव्हिजनवरती साऊथ इंडियन मूवीज जास्त खूप दिसतात. बरोबर. त्यामुळे आणि त्याचे ते ऍक्शन आणि ते मजा असते बघायला एकदम. आणि डिलिव्हरी कशी झाली? धावपळ झाली का? काय प्रसंग होता? नाही, ऍक्च्युली त्यावेळेस पोटातलं पाणी कमी झालं माझं, त्यामुळे मग सिझरच करावं लागलं. ठीक आहे. आणि गडबड नाही झाली फारशी? नाही, थोडी धाकधूक लागली मला. म्हणजे एकतर सिझर सांगितलं होतं, त्यामुळे आज आपल्याला ऍडमिट व्हायचंय किंवा आता काय होईल, म्हणजे एक सगळी प्रोसिजरच ती नवीन आणि एकदम हे होतं, भीतीदायक होती थोडी. हॉस्पिटलमध्ये याच्या आधी कधी ऍडमिट नाही, काय नाही, सलाईन म्हणा किंवा या सगळ्याच गोष्टी, इंजेक्शन पहिल्यांदा.
अरे बापरे. आणि काय वाटत होतं तेव्हा? तुम्हाला भीती वाटत होती? मला पण भीती वाटत होती, कारण मी पण हिला पहिल्यांदा असं त्या सिच्युएशन मध्ये बघितलेलं. त्यानंतर जेव्हा हा झाला त्यानंतर पण हिची प्रकृती म्हणजे थोडी नाजूकच होती. बर बर. पण मग पहिल्यांदा बाळाला बघितल्यावर कसं वाटलं? एकदम खूप छान. मस्त. खूप छान. म्हणजे मी तर थोडं बेशुद्ध ह्याच्यातच होते सुरुवातीला, तरी पण मला असं पाहायचं होतं. तर काकू बसल्या होत्या समोरच्या बेडवरती घेऊन बाळाला, तर मग त्यांनी असं थोडंसं दाखवलं. इतका गोड गोंडस असा पांढरा पांढरा असा चेहरा, गोल, इतका म्हणजे तो डोळे असे चेहरा मी मोठे नाही मोठे. विसरू शकत, पहिल्यांदा पाहिलेला त्याचा. आणि सगळीकडे बघत होता, डोळे मात्र त्याचे तसे मोठे तेव्हापासूनच असे बघत होता सगळीकडे. बर बर. तुम्ही पहिल्यांदा हातात घेतल्यावर कसं वाटलं? खूप छान. आणि भीती पण वाटली की अरे किती छोटं बाळ आहे, आपण कसं घेऊ. असं आपलंच आहे असं वाटत नाही पहिल्यांदा? अरे बापरे, हे आपलं आहे. गर्भसंस्कार केले होते का? हो. नाही. आठवलं सगळं त्याला. अरे बापरे. गर्भसंस्काराचा परिणाम आहे. काय रे, तूच सांगा मला, काय ऐकलंयस पोटाच्या आतून? काय गेलं पिलू तू? गाणं ऐकलं तू? रामरक्षा ऐकलेली ना पिलू? मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं होतं. बरं 8 दिवसाचं. बरं आणि मला स्वप्नील राग वगैरे ऐकायला द्यायचा, बरं. की तू हे ऐक ते ऐक. अच्छा, म्हणून आता राग Yes. आलाप घेऊन दाखवतोय आपल्याला. सो क्लासिकल म्युझिक ऐकलं, शास्त्रीय संगीत पोटात असताना ऐकलंस का तू? आणि ज्ञानेश्वरी वाचलीस, तसे छान आध्यात्मिक संस्कार झालेत. हो. आणि पहिला शब्द म्हणूनच त्यांनी विठ्ठल विठ्ठल असा उच्चारला. खरंच? हो हो. अरे वा. वडील शास्त्रीय संगीत शिकतायत सुद्धा आता, हो ना? मग आम्हाला काहीतरी ऐकवाल का? अगदी शास्त्रीयच ऐकवायला पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जे आवडतंय ते ऐकवा. उरले उरात काही आकाश चांदण्यांचे, उरले उरात काही आभाळ चांदण्यांचे, आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली, मग ओढ शेवटाची, मग ओढ शेवटाची. क्या बात है. अप्रतिम. मग काय स्वप्न पाहिली आहेत कृष्णासाठी? बाबांसारखं गावं पुढे, काय करावं असं वाटतं? हो, गाणं गावं त्याने, शिकावं, एक काहीतरी छंद जोपासावा त्याने, बर. अशी इच्छा आहे. आता वेळ आहे उखाणा घेण्याची. कृष्णाच्या नावाचा एक उखाणा प्लीज. मुखी विठ्ठलाचे नाम, त्याला भेटण्याची आस, मनी होती तृष्णा, म्हणून झाला मला कृष्णा. अरे वा, कमाल. हा आई बाबांचा कॉमन समजायचा का बाबांकडे वेगळा आहे? वेगळा आहे. वेगळा आहे. हो. अरे वा. कृष्णा माझा बाळ झाला 1 वर्षांचा, कृष्णा माझा बाळ झाला 1 वर्षाचा, आज कार्यक्रम आहे स्पर्श वात्सल्याचा. अरे वा, थँक्यू. आमचंही नाव घेतलं. आज आपण आहोत छोटूशा कृष्णाच्या घरी, आणि आता त्याच्या दोन्ही आज्या माझ्या समोर बसल्या आहेत, त्यांच्याशी जरा गप्पा मारूयात. सगळ्यात आधी जेव्हा गुड न्यूज आहे असं कळलं तेव्हा कसं वाटलं आजी? खूप आनंद झाला, कारण आम्ही बऱ्याच दिवसाची वाट पाहत होतो. ओके. की या गोष्टीची, की आम्हाला केव्हा नातू होणार. हा. जेव्हा आम्हाला गुड न्यूज कळली तेव्हा अतिशय आनंद झाला. तुम्ही कधी सुनबाईंना सुचवून पाहिलं होतं बस आता प्लॅनिंग? हो. ती म्हणाली हो, माझं ट्रीटमेंट सुरू आहे, हा. ते पूर्ण झालं की आई मी हे करत पण ठेवणार त्याच्या आहे. थोडा आधीच कळली ना गुड न्यूज? हो, त्याच्यात Surprise. सरप्राईज. अरे वा. काय सांगाल आई? आम्हाला पण खूप छान वाटलं. आमचं पण तेच म्हणणं होतं की आता लवकर चान्स घ्या, 3 वर्ष झालेलं ओके मला. ओके. आपण जरा डॉक्टरांना पण विचारूया. डॉक्टर आजी, येस. छोट्या आजी म्हणून तुमची ओळख आपण करून घेतली. हो हो. सरप्राईज मिळाल्यावर कसं वाटलं होतं? खरं तर हे संधिगत वातासाठीची जी ट्रीटमेंट चालली होती त्याचं बाय डिफॉल्ट मिळालेलं रिझल्ट होता हा. कारण त्यासाठी वेगळी आणखी प्रेग्नन्सीसाठीच्या वेगळ्या ट्रीटमेंट करण्याची तशी गरज पडण्यापूर्वीच ती कन्सिव्ह झाली. वा. आणि तो आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण होता. बरं. आणि पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं आजी?
खूप आनंद झाला, खूप गोड होता अगदी. खूप म्हणजे असं सांगता येणार नाही, इतका आनंद झाला. ओके. आणि आजी कसं वाटलं? खूपच छान वाटलं. असं वाटलं की परत आपणच आई झालो की काय, परत ते दुपटी बाळू त्या सगळ्या लंगोटपासून सगळं सुरुवात परत. आणि माहेरी डिलिव्हरीला आल्यामुळं म्हणजे ती आधीची तयारी, नंतरचं परत बाळाला तर घेऊन घरी यायचं. आणि झाला त्यावेळी म्हणजे तो अगदी सगळीकडं शहाण्या बाळासारखा अगदी सगळं फिरून बघत होता आपलं नवीन जग कसं आहे काय. छान. अरे वा. खूपच छान वाटलं. सुरुवातीला काय काय तुमच्याकडे राहिली असेल लेक? हो. मग तेव्हा रात्री जागवलं का त्याने? हो, मला म्हणजे मी झोपेत सुद्धा, तो झोपलेला असला तरी झोपेत मी पाहणं हलवायची इतकी मला ती सवय झाली होती, कारण तो रात्री बऱ्याचदा जागवायचा खूपदा. बरं बरं. रात्री कोणाची ड्युटी असायची? माझीच. तुमची आणि आजोबा? माझी मिसेसच म्हणजे कृष्णाची आजी माझीच जास्त काळजी घ्यायची. कृष्णा रडेल, त्यांना जाग येईल, कारण दुसऱ्या दिवशी मला कंपनीमध्ये शिफ्ट असायच्या, त्याच्यामुळे ती माझी विशेष काळजी घ्यायची. कृष्णाचा असा मला काही त्रास रडण्याचा झालेला नाही. मग तुम्ही संध्याकाळी वगैरे फिरवायला न्यायचात का? तुमच्या काय ड्युटीज होत्या? मग खेळवत बसायचो, ज्यावेळी तो जागा असायचा त्यावेळी खेळवत बसायचो. बरं बरं. त्याच्या 2 बाळांची काळजी घेतली, ऍक्च्युली 3 कारण लेक कृष्णा आणि हे सुद्धा. वा वा. सो तुम्ही 3 बाळं छान सांभाळत होता. आणि मग जेव्हा सासरी यायला निघाली तेव्हा वाईट वाटलं असतं? खूपच वाईट मिस केलं कृष्णा? त्यावेळी अगदी जवळ राहायला आली होती, पण तरी सुद्धा असं थोडंसं की आता बाबा 4 महिने इथं राहिली आणि आता जाणार, ते वाटलंच. पाळणा ज्यावेळी तिचं शिफ्ट केलं ना, त्यावेळी दोघं पण खूप म्हणजे भरून आलं. काय सांगाल? गमती जमती दिवसभर तुम्ही असता आता घरी, कसा स्वभाव आहे कृष्णाचा? हट्टी आहे का? नाही, हट्टी तर नाही, थोडाफार तर मुलं असतातच, पण खूप असं मोकळा खेळतो वगैरे, असा फार त्रास देत नाही. बरं. देवाचं फार वेळ आहे, दिवसभर विठ्ठल विठ्ठल चालू असतं त्याचं. बरं बरं. सतत विठ्ठल. तुम्ही त्याला कीर्तनाला पण घेऊन जाता? हो हो. मग शांत बसून ऐकतो? खूप छान ऐकतो. आणि ते अजिवरचं मन मंदिरात ते लागल्यावर पण तो छान ऐकतो. अरे वा. आणि ज्यावेळी ते अभंग बंद होतो त्यावेळी तो असं गा म्हणून करणार आणि गायला सांगणार, म्हणजे थोडक्यात की आता तुम्ही गाणं बोलू नका पण थोडंसं गात राहा. अरे वा. सो संगीताची आवड दिसते. अरे वा. एखादं गाणं त्याला नको असेल तर ते बंद करा आणि दुसरं म्हण बाबा असं. तुम्ही गाणी म्हणता त्याच्यासाठी? हो हो. आम्हाला एक म्हणून दाखवा ना प्लीज. सुंदर माझे जाते गे फिरे बहुते के, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, हे रे बा विठ्ठला, हे रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, हे रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. अरे बा. शांतपणे ऐकलं. आजकाल बडबड गीतं सुद्धा मोबाईल फोनवर दाखवली जातात. इथे छान आज्या आहेत गाणी म्हणणाऱ्या. काय हवंय अजून? बाबा पण छान गातात, आजी पण. कमाल. काय स्वप्न पाहिली आहेत कृष्णासाठी? काय वाटतं पुढे तरी काय करावं? अर्थात तो जे करणार ते करणारच, पण तुमची काय स्वप्न आहेत? माझं असं मत आहे की आई वडिलांनी तर त्याला आवड निर्माण करावीच, पण त्याचा सुद्धा कल पाहावं की तो कुठल्या क्षेत्राकडे जाण्याची त्याची इच्छा आहे, तसं त्याला जाऊ द्यावं त्याच्या इच्छेनुसार. अरे वा. आणि तुम्हाला काय वाटतं तरी पुढे काय करावं? मला असं वाटतं थोडंसं कीर्तन वगैरे करावं, पण त्याला जे त्याचं करिअर आहे ते त्यांनी करावंच. म्हणजे त्याला जे आवडेल ते मोठा झाल्यावर काय व्हायचं ते करत बाबा, त्याला थोडीशी अध्यात्माची पण बैठक असावी असं वाटतं. बरं बरं. आणि ते संस्कार करायला तुम्ही सगळे आहातच अर्थात. आपण आहोत छोटूशा कृष्णाच्या घरी आणि आता त्याच्या कुटुंबियांशी काही महत्वाच्या गप्पा मारायच्या आहेत. तर आई बाबा छान काळजी घेत आहेत कृष्णाची, पण नवे नवे आई बाबा आहेत त्यामुळे अर्थात काही चुका होतात, काही गोष्टी राहून जातात, काही गोष्टी खूप छानही होतात. या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून आई बाबांना सांगत नाही सहसा. तर ही संधी आम्ही तुम्हाला देतोय. तुमच्या मनातलं जे काही आतापर्यंत तुम्ही त्यांना बोलून दाखवलं नसेल, मग ते कौतुकाचं असो, तक्रारीचं असो, जे काही असो, ते तुम्ही त्यांना बोलून दाखवू शकता या माध्यमातून, ज्याला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. आणि कृष्णाच्या आई बाबांनी त्यांच्या अशा स्माइलीज मधल्या प्रतिक्रिया तुम्हाला दाखवायच्या. ओके, या घ्या तुमच्या प्रतिक्रिया. कोण बोलतंय? आजोबा, सासरी बुवा, बोला.
यांचे आई बाबा जे आहे सकाळी उठायला जरा वेळ करतात. जर हे सकाळी उठले आणि फिरायसाठी गेले, व्यायाम केला तर तीच सवय त्याला लागेल. बरोबर. नाहीतर तो त्यांच्यासारखाच आळशी होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात ते आळशी आहेत असं म्हणणं. हा, काय प्रतिक्रिया? हसू येतंय म्हणजे मान्य आहे का? किती वाजता उठता सकाळी? तरी 7:30-8 वाजता. पण ठीक आहे की नाही? लवकर म्हणजे कधी उठावं असं वाटतं तुम्हाला? 6च्या दरम्यान. 8:30 नंतर 8:30 नंतर उठतात. 6ला तरी उठायला पाहिजे. 6ला उठायला हवं. 6ला उठा आता. हा. ओके, येस. बोला. ज्यावेळी संध्याकाळी बाहेर फिरायला जातात त्यावेळी त्याला टोपी घालून किंवा स्वेटर घालून, कारण पुण्यातलं वातावरण थोडं थंड आहे, तेवढी त्यांनी काळजी घ्यावी. बाहेर घेऊन जाताना टोपी घालत नाही? प्रत्येक वेळी घालते मी. त्यांचं म्हणणं मी प्रत्येक वेळी घालते. पण तो काढून टाकतो. काढून टाकतो. ही सूचना त्याला आहे. काय प्रतिक्रिया तुझी कृष्णा? काय 2 प्रतिक्रिया? प्रतिक्रिया उचलल्यात ते. हात जोडलेत. ओके. पण यांची प्रतिक्रिया अशी की ह्या घालतात. घालतो. घालतात. पण तोच काढतो. तोच काढून टाकतो. अजून कोणाला काय सांगायचंय? सायली नेहमी कृष्णाच्या मागे मागे पळत असते दिवसभर. हे खा ते खा. त्याचं जेवढं पोट असेल तेवढं तो खाईल मागून. थोडं ते कमी कर. एक मूल होऊ द्या, मग बघूया ही प्रतिक्रिया येते का. काय प्रतिक्रिया? सायली रडतात. काय करणार आता? लहान मुलं खात नाहीत म्हटल्यावरती असं सगळं करावं लागतं. त्यांचं असं म्हणणं आहे की तुला जेवढं खाता येते तेवढं तो खाईल. येस येस. मागे पडू नका. आणि तुमची काय प्रतिक्रिया? पण निदान त्याने त्या वेळेला थोडंसं खाल्लं पाहिजे असं बरोबर. आपल्याला तेही आहे, तेही आहे म्हणा. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. अर्थात तुमच्याही मनात एकमेकांविषयी अपेक्षा असतीलच, तक्रारी असतील, कौतुकही असेल, ते तुम्हाला माहितीही असेल. या निमित्ताने कृष्णाच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल? इथून पुढे स्वतःत काय बदल करणार आहात? हात धरून प्रॉमिस करायला लावायचं ना? मला धरा बरं हात. मी प्रॉमिस करते की मी कृष्णाला नवीन नवीन पदार्थ करून खायला घालेल. ओके. बाबांकडनं ओके. येस. शिकव मला. मी तुला प्रॉमिस करतो की तुझी तक्रार होती की तू मला आणि पिलूला जास्त वेळ देऊ शकत नाही, सो मी यानंतर द्यायचा प्रयत्न करेन नक्कीच. नाही तर तो मारेल तुम्हाला. घेऊनच बसलाय. अरे वा. कृष्णाच्या आई बाबांनी त्याच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलंय. आता त्यांच्याबरोबर एक मस्तपैकी खेळ खेळूया. खेळ सोपा आहे. इथे एक छोटीशी कागदाची होडी आहे. अशाच होड्या तुम्हाला बनवायच्या आहेत. तिथे रंगीत कागद ठेवले. तुमच्याकडे 2 मिनिटांची वेळ आहे. 2 मिनिटात तुम्हाला 4 होड्या पूर्णपणे बनवायच्या आहेत. सोपा खेळ आहे? नाही, आम्ही थोडासा ट्विस्ट केला. ट्विस्ट असा आहे की तुम्हाला एकमेकांचा एक हात धरायचा आहे. तुमचा उजवा आणि तुमचा डावा हात एकमेकांच्या हातात असेल आणि आता या उरलेल्या हाताने तुम्हाला कोऑर्डिनेट करून या होड्या बनवायच्या आहेत. जर तुम्ही 2 मिनिटांच्या वेळेत 4 होड्या बनवू शकलात तर तुम्ही कृष्णासाठी जिंकणार आहात खास झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. आरामात आरामात. नीट फोल्ड करा प्लीज. ओके. 1 मिनिट होत आलाय. करायची. वा वा. ओके. शेवटचे 30 सेकंद राहिले आहेत. शेवटचे 10 सेकंद उरले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वा 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 वा. कमाल. 4 होड्या मॅनेज केल्या तुम्ही. त्या तरंगतील की नाही मला माहित नाही, पण होड्यांसारखे दिसत आहेत. पण तरी 4 होड्या झाल्या, त्यामुळे तुम्ही जिंकला आहात. अभिनंदन. थँक्यू. तुम्ही जिंकला आहात या छोटूशा कृष्णासाठी झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण.
छोटूशा कृष्णाला मिळाला चांदीचा बाळकृष्ण आणि आज आपण हा भाग साजरा केला कृष्णा आणि गेडाम कुटुंबियांबरोबर. आशा तुम्हाला भाग आवडला असेल. असंच एक नवं बालपण साजरं करण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या भागात. नक्की पहा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.